वापरलेत तिथे नव्याने दुसऱ्या गोलंदाजांना संधी द्या. जिथे बासमन तुम्ही भरपूर चांगले वापरले. 56 धावा काही कमी नव्हता तुमच्याकडे. भरपूर चांगलं पाठबळ होतं आणि त्या पाठबळाला साथ मिळाली नाहीये. परंतु काहीतरी वेगळी रणनीती तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये घेऊन याल अशी अपेक्षा करतो. जाऊया नेक्स्ट मॅच कडे आणि या ऐकूया कॉम बॉक्स मधून अनुज मोरे यांचा आवाज. थँक्यू मॅडी सर. तर वळूया मॅच कडे. आपण पाहतो या मॅच एका बाजूला असेल जय बोले शिरगाव संघ तर दुसऱ्या बाजूला असेल रेतवीर रायझिंग स्टार्स. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने फाईट करतात. ते एवन जोडी मैदानात दाखल होते. एका बाजूला सागर इरमाली तर दुसऱ्या बाजूला असेल चेतन. तर स्पीडअप करायचं विनंती असेल, वेळ घेऊ नका. तर स्पीडअप करायचा, मॅच चालू करायची लवकर. तर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल गोलंदाज. तर 12वा प्लेयर पाठवायचा दोन्ही संघांचा विनंती असेल. तर गोलंदाज असेल अमोल. लेट्स प्ले. गेम स्टार्ट होतोय. पहिला चेंडू मार्गस्थ पाहतोय अमोलचा. चेतन आणि सागर फाईट करेल अमोलला. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावाचा श्रीगणेश होत असताना जय बोले शिरगाव संघाचा. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान चेंडू, परंतु अतिरिक्त धाव मिळेल आपल्या संघासाठी. तर आपण पाहतोय स्ट्राईक वरती फलंदाज चेतन. प्रत्येक धावे वेगवान चेंडू पाहतोय आपण ऑफच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण म्हणता येईल वैभवचा. एक धावेच्या मदतीने आपलं खातं खोलत असताना चेतन. स्ट्राईक रोटेट होत असताना नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय सागरला. दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक येतोय जेल खाली आणि वन बाउन्स येतोय खणखणीत सागरच्या बॅट मधून चौकार. तर सन्माननीय रुद्रजी पांडे आपण देखील इथे आलात तर मनपूर्वक आपलं देखील स्वागत. प्लीज विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धावाची सांगता परत होत असताना धावफलक जाऊन पोचले ते म्हणजेच 6 धावा, 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 3 चेंडू आणि 6 धावा. तर आताच कॅश प्राइज येतोय सागर इरमालीला. तर लगातार 2 चेंडूवरती सलग 2 षटकार लगावले. तर लक्षा झोन शिरगाव बी यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज सागरला लगातार 2 षटकारासाठी. तर फ्री असेल 9 चेंडू आपण पाहिला. तर धावफलक जाऊन पुढे पोहोचले ते म्हणजेच 8 धावा, 8 रन्स ऑन स्कोरबोर्ड.
पुढचा चेंडू आपण पाहतोय फ्रीटचा इशारा असेल पंचांचा, फ्रीट ऑन असेल. फुलटॉस चेंडू परंतु फ्रीट आपण पाहतोय त्यामुळे आउट नसेल. फ्रीटचा इशारा होता, फ्रीट ऑन होता परंतु इस्तेमाल करता आला नाहीये चेतनला. ते एक धाव्याच्या साह्याने धावफलक जम पोचले ते म्हणजेच 9 धावा, 9 रन्स ऑन स्कोअरबोर्ड. 4 चेंडू आपण पाहतोय, उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील अमोलचे. त्या समोर फाईट करतोय सागर. कॅश प्राइज असेल आपल्याला 2 चेंडूवरती सलग 2 षटकाराला. हाफ ट्रॅकर चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू घरंगळत जात आहे मागे आणि एकच धाव मिळेल. बाईकच्या स्वरूपात एक धाव. धावफलक जम पोचले ते म्हणजेच दुहेरी अंकांमध्ये 10 धावा, 10 रन्स ऑन स्कोअरबोर्ड. पुढचा चेंडू उर्वरित शेवटचा चेंडू. परत एकदा हाफ ट्रॅकर, मोठा फटका खेळायचा होता परंतु अतिरिक्त बाउन्स मिळते आपल्या चेंडू वरती. पंच आत्ताचा रेडी, नो बॉल असेल, नो चेंडू आणि फ्रीटचा इशारा. फ्रीटचा इशारा असेल तर विनंती असेल अरुण सुरवल साहेबांना की विनंती असेल की सन्माननीय संतोषजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. विनंती असेल. खऱ्या अर्थाने शिल्पकार या क्रीडा नगरीचे आपण पाहतोय अरुण सुरवळ साहेब यांच्या शुभ हातचे यथोचित मान सन्मान संतोषजी पाटील यांचा. पाहू शकता आता टेनक्रिकच्या माध्यमातून लाईव्ह आपण पाहतोय. तर नवव्या मॅच कडे एक षटका समाप्तीनंतर धावफलक जम पोचले ते म्हणजेच 11 धावा, 11 रन्स ऑन स्कोअरबोर्ड. तर स्पीडअप करायचा वेळ करू नका प्लीज. आज फायनल डे आपला. आजच्या दिवसात आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत तर वेळ घेऊ नका. तर गोलंदाज असेल नवीन बॉलिंग ट्रॅकची सज्ज आशिष. आपण पाहतोय आशिष गोलंदाज तयार असेल, सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती. आपण पाहतोय एक षटक अजूनही एकवी विकेट प्राप्त झाली नाहीये रिथ्वी रायझिंग स्टार्सला. दुसरं षटक आता सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला सागरने हा लॉंग ऑनच्या दिशेने फटका चांगला आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि 2 धावा कंप्लीट. परत एकदा 9चा इशारा असेल पंचांचा. 9चा इशारा परत एकदा. पण पाहतोय वारंवार नो. रिथ्वी रायझिंग स्टार्स चुकीची अशी कामगिरी करत असताना काहीशी पाहायला मिळते. कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 नो, अवंतर धावा आल्या. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो आशिष आणि दुसरा चेंडूवरती आपण नो पाहिला. तर अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजेच 15 धावा. फ्रीट परत एकदा ऑन असेल, फलंदाजासाठी संधी असेल फ्रीटची. पण पाहतोय क्रिकेटमध्ये फ्रीट खूप महत्वाचा असतो फलंदाजासाठी, कारण की चान्स असतो एक फलंदाजाला की कुठेही मारू शकतो फ्रीट. फ्रीट ऑन असेल. परत एकदा फुलटॉस, खूपच सुंदर आणि एक धाव. धावफलक जम पोचले ते म्हणजेच 16 धावा, 16 रन्स ऑन स्कोअरबोर्ड पाहायला मिळतात. 2 चेंडू आणि 16 धावा. आपण पाहतोय सुंदर रीतीने
गोलंदाजी करतात आशिष. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून खोदून काढलेला असा चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी फंबल होत असताना आणि एक धाव कंप्लीट. तर कुठेतरी फील्ड मध्ये चेंज पाहायला मिळते आपल्याला. कुठेतरी परिवर्तन म्हणता येईल. पुढचा चेंडू परत एकदा गुड लाईन लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. अपील जोरदार आणि फलंदाज विल डिसमिस. येस इट इज चेतन बॅक टू डकआउट. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय बंटी. तर लवकर स्पीडअप करायचं आहे प्लीज, विनंती असेल दोन्ही संघांना. नवीन फलंदाज असेल बंटी पवार. आपण पाहिलं तर कुठेतरी अडचणीत सापडलाय संघ, कारण की धावफलक पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती, 4 चेंडू आणि 17 धावा. पुढचा चेंडू आशिषचा आपण पाहतोय. परत एकदा सुंदरतेने फटका चांगला आहे स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून पाहतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती आणि एक धाव मिळेल. तर आपण एक धावेने धावफलक सरसावतो ते म्हणजे स्कोर कार्डवरती आपण लागलात ते पाहतोय. 18 धावा, 5 चेंडू आणि 18 धावा. शेवटचा उर्वरित एक चेंडू असायला शिल्लक या षटकातील. परत एकदा सुंदरतेने सन्मान केलाय चेंडूवरती आणि एक चोरटी धाव यश मिळत आहे. तर एकच्या साह्याने 2 षटकाच्या समाप्तीनंतर अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 19 धावा, 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तर उर्वरित आपण पाहिलं तर अजून 2 चेंडू शिल्लक असतील. एका बाजूला आपण फाईट करतात रिथ्वी रायझिंग स्टार्स विपक्ष जय बोले शिरगाव संघ. दोन षटका समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 19 धावा. पुढचा चेंडू आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि येस इट इज फलंदाज होईल बाद LBW च्या स्वरूपात. सागर बॅक टू डकआउट. जागा घेण्यासाठी जातोय या संतोष. तर कुठेतरी कमबॅक, कुठेतरी मोठी आतिषबाजी करावी लागेल जय बोले शिरगाव संघाला, कारण की कुठेतरी खस्ताना दिसतोय आपला संघ. कारण की 19 धावा तब्बल आपण आल्यात. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असलेला सुनील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. तेच तरार गोलंदाज म्हणता येईल सुनील. पुढचा चेंडू हवेत फटका, परत एकदा फसतोय फटका आणि लगातार 2 चेंडूवरती सलग 2 विकेट प्राप्त होते ते म्हणजे सुनीलला. फलंदाज बाद. गोविंद. तर आपण पाहतोय ऑन हॅट्रिक
सुनील आपण पाहतोय रिथ्वी रायझिंग स्टार संघाचा सुनील ऑन हॅट्रिक. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे विकेट मिळवले सुनीलने. तिसरा चेंडू. तर आपल्या क्रीडा नगरीत गजबे साहेब व विलास मनके साहेब दोघांचा विलास माने साहेब व गजबे साहेब दोघांचं हार्दिक स्वागत आपल्या मंचावरती व्यासपीठावरती. तर सन्मान्य प्रकाशजी दारवे साहेब आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. तदनंतर नरेशजी शेलार साहेब व रमेशजी पाटील साहेब आपल्या दोघांचं देखील खूप खूप आभार व्यक्त करतो. तर परत एकदा धावचीच्या स्वरूपात कुठेतरी गडबड करत असताना फलंदाज आल्या पावताना फलंदाज होईल बाद. राठोड साहेब आपलं देखील खूप खूप स्वागत. तर यायचंय प्लीज व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. तर यापुढे होणारा सामना असेल शिवगर्जना शिरगाव विपक्ष भावना टायगरचं. दोन्ही संघांना विनंती असेल इनिंग ब्रेक्स मध्ये आपण यायचंय. नाणेफेकीचा कौल असेल आपला तर यायचंय आपल्याला देखील विनंती असेल दोन्ही संघ नायकाला. तर पुढचा चेंडू असेल सुनीलचा. चेंडू आपण पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू लेग साइडच्या दिशेने फटका चांगला या जीवनचा आणि येतोय 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. असाल तर यायचंय कॉम्बॉक्स मध्ये. पुढचा चेंडू आपण पाहतोय परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. काहीच असं समजलं नाहीये जीवनला आणि बघता बघता 1 धाव कंप्लीट. तर कुठेतरी फंबल होत असताना दिसतोय. 1 धावाच्या साह्याने धापालक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 26 धावा 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 3 षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 26 धावा. रुपेशजी पाटील यांचं देखील आगमन होतं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यानंतर स्नेहलजी आडंगले आपलं देखील खूप खूप मनपूर्वक स्वागत. केमराजजी पांडे आपलं देखील खूप खूप स्वागत. तर राणा साहेब आपलं देखील खूप खूप स्वागत. तर चौथा आणि अंतिम षटक घेऊन होते गोलंदाज वैभव. तर ज्यांनी मागच्या मॅच मध्ये आपण वैभव गोलंदाज होता तो पाहिला. खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवला. तोच तो वैभव ऑन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल वैभव. रिथ्वी रायझिंग स्टार्स विपक्ष जय बोले शिरगाव संघ. आपण पाहतोय या जीवन बोईर ऑन स्ट्राईक त्या समोर फाईट करायला वैभव. वैभव साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल 1 विकेट साठी शिरगाव बी कडून.
तर शिवगर्जना शिरगाव विपक्ष भावना टायगर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल इनिंग ब्रेक्स मध्ये आपण यायचंय आणि हो 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 षटकार येतोय जीवनच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्राइंडर षटकार. जी गजबे साहेब आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. पांडुरंगजी पाटील यांच्या शुभ हास्य यथोचित मान सन्मान. हॅलो 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 तर आपण पाहतोय कुठेतरी मिस फील्ड फंबल होताना दिसतोय आणि 4 धावा. राठोड साहेबांचा सत्कार रमेश पाटील यांचा इथे यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. कृपया त्यांनी स्टेजवरती यायचंय. रमेश पाटील, नरेंद्र शेलार, कृपया आपण स्टेजवरती यायचंय. नरेंद्र शेलार. तर प्लीज टीम मीटिंग नकोय. पंचांचा इशारा असेल वेळ घेऊ नका. आपले सामने प्लीज वेळ घेऊ नका. स्पीडअप करा विनंती असेल. ऋत्वी रायझिंग स्टार्स आपल्याला देखील विनंती असेल वेळ घेऊ नका. खेमराज पांडे यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. खेमराज पांडे. मंगेश पाटील कृपया स्टेजवरती यायचंय. मंगेश पाटील. आपण पाहतोय नरेंद्र शेलार. मंगेश पाटील कृपया स्टेजवरती यायचंय. 38 धावा धावपलकावरती 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. जय बोले शिरगाव संघाचे. शेवटचा आणि अंतिम सुंदर. सुरेश भाऊ फुलसुंदर कृपया स्टेजवरती यायचंय. आपल्या इथे सन्मान करण्यात येणार आहे. सुरेश भाऊ फुलसुंदर. संतोष राठोड कृपया स्टेजवरती यायचंय. प्रकाशजी दारवे कृपया आपण स्टेजवरती यायचंय. आपला इथे यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. प्रकाशजी दारवे कृपया स्टेजवरती यायचंय. आपला इथे सन्मान करण्यात येणार आहे. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल उर्वरित चौथ्या षटकामध्ये. धावपलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 40 धावा 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि अंगाला लागून चेंडू जणू काही क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज होईल बाद. येस इट इज धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. प्रकाशजी दारवे कृपया स्टेजवरती यायचंय. बेचाळीस धावांचं 42 रन्स. नाणेबेगीचा कौल आहे. प्लीज यायचं आहे विनंती असेल. आपल्याला वारंवार पुकार येतोय. शिवगर्जना शिरगाव विपक्ष भावना टायगर्स. तर यायचे प्लीज दोन्ही कॅप्टन्सनी टॉस बॉक्स मध्ये.
तर विनंती आहे, भावना टायगर्स आपल्याला वारंवार पुकार येतोय. भावना टायगर्स आपल्याला वारंवार पुकार येतोय, नाही तर आपल्याला पेनल्टी दिण्यात येईल, लक्षात घ्या. तर विनंती करतो सचिनजी सूर्यवंशी शाळेत आपल्या शुभ हातचे नाणेफेकीचा कौल करायचा आहे. वेळ घेऊ नका प्लीज, लास्ट पुकार आहे तुम्हाला, खूप आधीपासून पुकार देतोय तुम्हाला. तिथून पुढे गरज असेल 24 चेंडू आणि 42 धावा. तर बॅट्समन पाठवायचेत लवकर, वेळ घेऊ नका यार, स्पीडअप करायचं आहे. आजच्या दिवसात आपल्याला सर्व सामने खेळवायचे आहेत. तर या ऐकूया मॅडी सरांचा आवाज, बुलंद आवाज आपल्या बदलापूरचा. धन्यवाद अनुज मोरे. मॅच भरपूर चांगले पाहायला मिळेल आजच्या या रात्रीमध्ये. आपण पाहतोय आजची अंतिम रात्र. आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि आमच्या व्यासपीठावरील मान्यवरांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. 42चं आव्हान, 24 चेंडू शिल्लक असतील, मॅचला होईल सुरुवात. द्वितीय सत्र कसं असेल, जय होली टीमने 41 धावा बनवलेत. 42चं आव्हान आहे. बॅटिंग करत असताना रिथवी रायझिंग स्टार या संघासमोर आघाडीची फलंदाज आपण पाहतोय बळी पवार आणि त्याच्या साथीनं फलंदाज अमोल. सनी तयार. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे लाऊड अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय आणि याच्या जोरावरती आपण सनी अपील फेटाळून लावलेली आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. धाबा संख्या आपण पाहतो या दरम्यान काही पाहायला मिळत नाहीये. 42 ची गरज आहे. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. याच्या अगोदर देखील आपण सामना पाहिला असेल. जय बोले संघाने तो सामना सहजतेने जिंकला. बॅटिंग करत असताना धाबा चांगल्या नोंदवल्या आणि बॉलिंग करत असताना देखील चांगली गोलंदाजी आपण पाहिली. यावेळेस पेट फटका चांगला आहे, व्यवस्थित चेंडू रडार मध्ये आणि इथे झेल ड्रॉप. या चुका मैदानावरती तुम्हाला कदाचित पराभवाच्या छायामध्ये टाकू शकतील. काय झेल ड्रॉप केलाय मी तर म्हणेन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असंतोष होते, पूर्णपणे निराश केलाय. चूक होतो की घोडचूक. कॅचेस विन द मॅचेस. अमोलने जर पहिल्याच बॉलवरती आज षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक सुमेश नेहते यांच्या वतीनं. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. शिरगाव बी संघाचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून पूर्वार्धामध्ये भरपूर पारितोषिक आपल्यासाठी आलेले आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. अगदी एक धाव्या दरम्यान मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकते. धाबा धाव फलकावरती आहे. किस्मत सबको मौका देती है परंतु मेहनत सबको चौका देती है. धाबा धाव फलकावरती 2. द्वितीय सत्र 42 आव्हान आहे आणि आव्हान घेऊन मैदानावरती उतरलाय संघ. रिथवी रायझिंग स्टार चूक केली आहे. यष्टी रक्षक झालेत बीट. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग मध्ये आपण पाहतोय यावेळेस थोडीशी तारांबळ पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना लेग बाईच्या रूपानं इथे मात्र पंच दर्शवतात. नक्कीच आपण पाहतोय 2 ऑफिशियल पंच आहेत, अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. या दुहेरी धावेने
संघाची धावसंख्या पुढे सरकते. बळी पवार यासाठी देखील काही पारितोषिक येतात. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. शिरगाव बीट टीमच्या वतीनं यावेळेस इथे टिपला जाईल आणि फलंदाजाचा खेळ इथे संपुष्टात होईल. बळीराम पवारला मात्र पहिल्या बॉलवरती जीवन दिलं संतोषने, परंतु आता ती चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन टीम रितवी रायझिंग स्टार. ते फलंदाजांसाठी देखील नंदनवन ठरलाय, परंतु खेळपट्टी जशी रंग बदलते ना, ज्या पद्धतीने सरडा कसा रंग बदलतोय त्याच पद्धतीने खेळपट्टी देखील रंग बदलते. मॅच मध्ये चांगल्या धावा देखील आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा मागच्या मॅच मध्ये 57 धावा आपण पाहिल्या सहजतेने चेस झाल्या, परंतु इथे लो स्कोरिंग मॅच चांगली बनत चाललेली आहे. याचं कारण आहे की अफलातून गोलंदाजी, अफलातून अटॅक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचा सनीचं हे पहिलं षटक वाखाणण्याजोगी होतं आणि या वाखाणण्याजोगी षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिलं षटक झालंय कंप्लीट. धावा फलकावरती आल्यात एकंदरीत 4. गडी गमावलाय बॅटिंग करत असताना रितवी रायझिंग स्टार या संघाने 1. बळीराम पवार बाद. धावा फलकामध्ये 4. समीकरण आपण पाहतोय 24 बॉल 42 धाबांचं होतं ते समीकरण आता 18 बॉल आणि 38 धाबांचं राहिलंय. या मॅच मध्ये काही होऊ शकतो. जर इथून बॅटिंग करत असताना अमोल आणि आशिष ए फॅक्टरचे 2 फलंदाज आहेत, जर बॅटिंग चांगली केली, चांगले पार्टनरशिप त्याने बिल्टअप केली तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल रितवी रायझिंग स्टार. आणि जर गोलंदाजी इथून चांगली झाली, एखादा गोलंदाज चमकला ज्याप्रमाणे सनीने गोलंदाजी केली आहे, इकॉनॉमिकल षटक प्रत्येक गोलंदाजाचं राहिलं तर मात्र या मॅच मध्ये या धावा डिफेंड करायला वेळ लागणार नाहीये. यावेळेस स्टेअर करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. पॉइंट मध्ये फक्त जंटल पुश, एकच धाव इथे मिळेल. एका धावेच्या मदतीने फक्त आणि फक्त एकच धाव. टीमची टोटल स्कोर वरती होती 5. पाच धावा फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना रितवी रायझिंग स्टार. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येईल. अजून एक आज चांगले फाईट. यावेळेस स्लोअर फुल टॉस एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षक. यावेळेस आपण पाहतोय फलंदाजाला मात्र परतावा लागेल, परतीचा प्रवास त्याला करावा लागेल. अजून एक फलंदाज झेल 500 रुपयानं मात्र माघारी पडतील. फलंदाज आशिष. करण्यात येणार आहे. कृपया त्यांनी स्टेजवरती यायचंय. स्वप्नील कळसकर सर या. सागर इरमाळीसाठी देखील पारितोषिक येत आहे. प्रत्येक विकेटसाठी जी विकेट आता सागरने मिळवली आहे त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. शिरगाव बी टीमच्या वतीनं आणि फलंदाज होईल बाद. मंकड विकेट इथे फसवलंय. नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज आपण पाहतोय अमोलला परतावा लागेल. फलंदाज बाद. मुंबई आपली आहे आपली. रितवी रायझिंग स्टार या संघाला म्हटलं जाताना जेव्हा जेव्हा देवाचा धावा तुम्ही करतायत, देव केला तेव्हा नाही पावला, कर्म करत गेलो तेव्हा मात्र न सांगताच धावला, असा देवाचा धावा इथून रितवी रायझिंग स्टार या संघाला करावा लागेल. अमोल झाला बाद. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक शिरगाव बी टीमच्या वतीनं. अनिल सुरवळ साहेबांचं इथं यथोचित आगमन झालेलं आहे. कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. विशाल कळंत्रे साहेबांचं इथे देखील स्वागत करण्यात येत आहे. कृपया स्टेजवरती यायचंय. विशाल कळंत्रे साहेब. चांगले मॅच आणि झेल होईल टॉप.
सागर इरमाळी यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अफाट मेहनत करत असताना दर्जेदार गोलंदाजी त्याची राहिली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सागर इरमाळी अक्षरशः आगीचे निखारे टाकतायत. म्हटलं जातं ना, गायकाला ज्याप्रमाणे वादकाची साथ लाभते ना, त्याचप्रमाणे इथे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ लागते. आणि हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पिच वड शॉट, जबरदस्त फटका आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ चाललाय साईड स्क्रीनला. सलामी देणारा अजून एक धमाका, बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सागर वर्सेस सागर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सागर इरमाळीच्या अगेन्स्ट ठोकलाय षटकार. मॅच चांगली पाहायला मिळेल. सेन्सिबल क्रिकेट स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडूला गॅदर करताय. शेवटचा बॉल आपल्याला नक्कीच काहीतरी वेगळं देऊन गेला. अजूनही काही चेंडू आपल्याला आज षटक कंप्लीट झालेलं आहे. एक चेंडू नक्की शिल्लक असेल, कारण मंकड विकेटचा बॉल काउंट नसेल. ओके, थोडस या ठिकाणी करेक्शन, चुकीची दुरुस्ती. नक्की चुका ह्या माणसांकडूनच होतात, काही हरकत नाही. यावेळेस बाची कडा नक्कीच आपण पाहतो. चेंडू बॉडीला देखील स्पर्श करून चाललाय. एक धाव जरूर मिळेल. लेग बायस पंच दर्शवत आहेत आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 धावा. 42 धावांची गरज आहे. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कमबॅक केलाय शेवटच्या काही चेंडूवरती सागर इरमाळीने. त्याने देखील सांगून दिलंय की जिंकायला मजा तेव्हाच येते जेव्हा विरोधक जास्त असतात. आणि मैदानाच्या आतमध्ये 42 धावांचं टार्गेट असताना या मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ संपत असताना 7ची सरासरी फक्त मेंटेन केली आहे. आता येणारे 12 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल 28 धावा. मॅच मध्ये आपण पाहतोय एका बाजूला सागरने जी गोलंदाजी केली ती तर आवडलीच, लाजवाब होती. परंतु सागरने जी बॅटिंग केली, षटकार ठोकलाय, तो सागर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपले पाय घट्ट करून मैदानावरती उभा आहे. 12 चेंडू 28. आता समीकरण बनलंय 14चं. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉडीवरती येणारा हा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. लेग बायस, एक धावी ते जरूर मिळेल. पण त्यावेळेस दर्शवत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 15 धावा. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येईल. अजून एक दर्जेदार लढत लीग स्टेज मधून शिवगर्जना वर्सेस भावना टायगर्स. या दोन टीम मध्ये एक बलाढ्य लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ नक्कीच विजयाच्या शोधामध्ये असतील. आणि यावेळेस इथे पाहिलंय चुका पाहायला मिळत. जिथे कदाचित एक धाव असते तिथे 2 धावा. आणि मिलिंद जगताप कृपया आपण स्टेजवरती यायचंय. मिलिंद जगताप साहेब, आपल्या इथे यथोचित सत्कार करण्यात येणार आहे, कृपया स्टेजवरती यायचं. नक्कीच आपण पाहतो काही मान्यवर आहेत. आदरणीय मिलिंदजी जगताप साहेब, आपणास विनंती आपण यावं. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. यथोचित मान सन्मान देखील केला जाईल, कारण ही भारतीय संस्कृती या ठिकाणी जपली जाते. अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुण्याचा सत्कार या ठिकाणी देवाप्रमाणे केला जातोय. कारण हे माहिती आहे अरुणजी सुरवाल साहेबांना नातं जपणं फार गरजेचं असं. आणि नात्यांची वेळ सन्माननीय अरुणजी सुरवाल साहेबांनी तयार केलेली आहे. प्रभाग क्रमांक 45 मध्ये शिरगाव परिसर प्रीमियर लीग त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा पाहायला मिळते. देऊ तितकं धन्यवाद थोडं असेल, करू तितकं कौतुक कमी असेल अरुणजी सुरवाल साहेबांचं. कारण ज्यांचं राजकारणामध्ये जितकं प्रभुत्व आहे तितकं समाजकारणामध्ये देखील प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळतंय. कारण जेव्हा जेव्हा शिवसेना, शिस्त, वचन, सेवा आणि नातं या 4 अक्षराने जोडलेला शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो ना, तेव्हा आपण पाहतोय 80% समाजकारण आणि 20% राजकारण. या युक्तीप्रमाणे चालणारे आमचे अरुणदादा सुरवळ, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज जीवन, जबरदस्त गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये जीवनची पाहायला मिळाली. जीवन म्हटलं तर पाणी, जल आहे तो कल आहे. आणि चांगली गोलंदाजी जीवनला करावी लागते. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरे. धावा फलकामध्ये अगदी ट्रॅफिक मध्ये अडकलेली पाहायला मिळते.
18 धावा, 18 रन्स, अ लॉस ऑफ 4 विकेट्स. जीवनचा हा पुढचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू अगदी चाललाय दन दन करत सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेकडे. तोपर्यंत मात्र तिथे पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धाव्या दरम्यान मिळेल. चांगली फिल्डिंग, चांगली थ्रो फेकी आपल्याला पाहायला मिळते. अॅक्युरेट एकच धाव्या दरम्यान आणि एका धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे तब्बल 19 धाबा. आदरणीय भोसले यांचं देखील इथे दरम्यान झालेलं आहे. या अगोदर सचिनजी दलाल साहेब बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार यांचं देखील आगमन झालं होतं. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केलाय कव्हर मध्ये आपण पाहतोय आणि यावेळेस चेंडू पडल्यानंतर तिथे काही क्षेत्ररक्षक प्रेक्षक देखील आहेत आणि यावेळेस सांगत असताना रन्स मिळताय 4. हा येतोय चौकार. फटका एक्झिक्यूट केला. सागर देखील मैदानाच्या आतमध्ये हार मानत नाहीये. पंच एक मिनिट, पंच अंपायर्स एक मिनिट. या ठिकाणी काही प्रेक्षक आम्हाला सूचना करतात, आपला निर्णय आपण कळवा. 4 ओके, मॅच कंटिन्यू. कारण आमच्या देखील वरती काही षटकार चौकार अशी घोषणा इथे ऐकायला मिळते. बाटची कडा, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सरळ चालला कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. सागर हिरमाळीने टिपला जाईल. संपुष्टात आला फलंदाज सागरचाच खेळ. सहा चेंडू आणि आता 19 धावांची गरज. सागर झाला बाद. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जर एखाद 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये कमबॅक करायला वेळ लागणार नाहीये. निखिल काळे जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते निखिल काळे यांच्या माध्यमातून आणि आमचे संदीप दादा ज्यांच्या सुवर्ण अक्षराने धावफलक सजवला जात आहे. 6 चेंडू 19 धावा. किस्मत तो सबकी जारी है लेकिन वक्त बताएगा कौन किस पर भारी है. 6 चेंडू 19 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक मध्ये सच आहे. अंतिम स्लॉगवरच्या षटकामध्ये चेतन. नाव तर मोठं आहे, काम देखील मोठं करावं लागेल. विकासला झकास बॅटिंग करावी लागेल. आखोटापाचा बॉल कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. फटका अलॉंग द कार्पेट. एकच धाव मिळेल. सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाहीये. यावेळेस बदलापूर स्टेशनला होम स्टेशन वरती एका साईडला 2 गाड्या. अपघात निश्चित होणार आणि अपघात झाला फलंदाज विकासचा. परतावा लागेल. धाव बादच्या रूपानं हे मिळणार सांघिक यश. जय बोले टीमला. पाल होतं. विकासला झकास बॅटिंग करायची होते, ज्याच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, परी फॅब्रिकेशन यांच्या वतीने आकर्षक कूलर देण्यात आलेले. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्ही जी सायकल पाहता हिरो कंपनीची, ती आमचे रोहितजी शर्मा यांच्या वतीने देण्यात आलेले. त्यांचा देखील विशेष आभार. सर्व दानशूर दात्यांचा मी आभार व्यक्त करेन. म्हटलं जाताना देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. यावेळेस इथे आपण पाहतोय आउटसाइड ऑफ चेंडू पिचिंग झालाय. वाईट बॉल. अतिरिक्त धाबाने अतिरिक्त धाब्याने संघाची धाबसंख्या पुढे सरकते. भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक आपण पाहतोय अगदी व्यवसाय करून अगदी जो वेळ मिळतो त्या वेळेचा नक्कीच आनंद घेण्यासाठी इथे उपलब्ध आहेत. काही माणसं आपली नक्कीच आपला दुटी संपून जेव्हा आपला कामाचा त्रास थोडासा हलका होतो आणि त्यानंतर कुठेतरी क्रीडांगणाकडे वाटचाल करणारे प्रेक्षक देखील आम्ही पाहिलेत. काही प्रेक्षक
मजा करण्यासाठी या क्रीडांगणामध्ये उपलब्ध असतात. काही प्रेक्षक खेळाडूंना पाहण्यासाठी असतात तर काही प्रेक्षक या ठिकाणी आयोजन कसं केलंय आयोजनाला नावं ठेवण्यासाठी देखील काही प्रेक्षक असतात. असे बरेच प्रेक्षक आम्ही पाहिलेत आणि या सर्व प्रेक्षक वर्गाचं कारण ते आमचे मायबाप असतात म्हणून त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायचंय सामना थोडासा दूर गेलाय. मी तर म्हणेन 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. गाडी जणू काही अगदी ट्रॅक वरून सरकली आहे. बॅटिंग करत असताना रितवी रायझिंग स्टार या संघाची पहिली विजयी सलामी दिली बलिराम पवार. त्यांच्या चेहऱ्यावरती आम्ही स्मित असे पाहिलं जो संघ गतवर्षी या डेच्या स्वरूपात चॅम्पियन होता कल्पक रायझिंग स्टार त्या संघाला त्यांनी परास्त केलं होतं तर कुठेतरी स्मित असं त्यांना पाहिलं. परंतु आता कुठेतरी नाराजी व्यक्त करत असताना या मॅच मध्ये कारण सामना दूर गेलाय. 3 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल 17 धावा. चेतन 3 चेंडू 17. यावेळेस इथे लाईन पाहावी लागेल. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं जातंय परंतु पंच तटस्थ आहेत. यावेळेस आपण पाहतो नो कॉन्ट्रोवर्सी भरपूर पारदर्शकता पाहायला मिळते. अचूक वेळी अचूक न्याय अचूक वेळी अचूक निर्णय हे काम पंचांचं आम्ही पाहिलंय आणि यावेळेस या दुसऱ्या रात्रीमध्ये देखील हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस अजून एक चेंडूवाला डॉट धावत संख्या फलकामध्ये अगदी स्थिर. या मॅचचं जणू काही चित्र बदललेलं पाहायला मिळतंय. काही चेंडू शिल्लक मॅच थोडीशी दुरावली आहे आणि नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एका बाजूला शिव गर्जना आणि दुसऱ्या बाजूला भावना टायगर्स. चला फलंदाज आपण लगेच जायचं. न्यू बॅट्समन काही नक्कीच आपण पाहिलं तर अरुणजी सुरवळ साहेब यांच्या माहितीसाठी अथर्व टायगर्स हा संघ काल रँकिंग मध्ये टॉपला आहे परंतु खालच्या रँकिंग मध्ये 2 संघ ज्यांचे डिपॉझिट काल जप्त झाले ते म्हणजे प्रिया सुपर किंग आणि वीर मराठा. असे काही संघ आज देखील आपल्याला पाहायला मिळतील कारण जो संघ खातं खोलू शकला नाहीये त्यांचे डिपॉझिट जप्त व्यवस्थापन समितीकडे. शेवटच्या यावेळेस आपण पाहतो चेंडू शिल्लक आणि हा देखील हा चेंडूवाला डॉट. अजून एक चेंडू असेल शिल्लक. आज सागर बघा सागर आपण मॅच कंटिन्यू करा कारण क्रिकेटची फॉर्मॅलिटीज आहे जी औपचारिकता आहे ना ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. मॅचची पूर्णपणे हवा काढली आहे. कंबरड मोडलंय. मी तर म्हणेन रितवी रायझिंग स्टार या संघाचं आणि सलग लागोपाठचा दिभागदार विजय संपादित करत असताना जय बोले हा संघ इथे विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम रितवी रायझिंग स्टार.